नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, मी आहे कोकणातल्या गावी आणि आता आमचे हा जो तुम्हाला दाखवणार आहे आमचं मी नारळ सोडणार आहे. काही आमचे 1-2 दिवस असे पडत असतात नारळ, तर ते मी सोडणार आहे. 5 नारळ घेणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा. चला तर मग आपण बघूया. आणि फुल गावठी मॅन झालेलं आहे. हा इकडे आता भाचा आहे. आणि हे बघा नारळ आमचे, त्या बाजूला इकडे नारळ आहे, नारळीचं झाड आहे आमचा, इकडे बघू शकता. हा बघा वरती. आमचे नारळ दिवसाला असे पडत नसतात, 2, 3, 4, 5. तर म्हटलं आता गावी आलो मी इथे सुट्टीमध्ये, तर भाच्याला बोललो, हा भाचा आहे समर्थ, त्याला म्हटलं आपण नारळ सोडूया. ते बघा इथे ह्या बाजूला नारळ आहेत थोडेफार, बघा 4-5. आम्ही सध्या 5च घेतलेले आहेत नारळ आणि मी आता सध्या सोलतो. त्याने एक आता सोललेला आहे नारळ आणि मी सोलतो. तर असं आमच्याकडे आता मशीन नाही सध्या, तर पप्पांना बोललो की आपण मशीन घ्यायची. तर आणि आता मी सोलतो कोयतीने. बघा ही कोयती आहे इकडे गावी, आमच्या इकडे कोकणामध्ये अशी कोयती असते, तुमच्याकडे असतील काय माहीत नाही. पण आता ते सोलणार आहे, थोडा हार्ड येतोय सोलायला. त्याने एक सोलला आता आणि मी पण सोलतोय आता. तर बघूया, व्हिडिओ वर नवीन असेल, चॅनलवर नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा आणि बघूया आता नारळ किती सोलते ते आपण बघूया, ट्राय करूया. 5 नारळ घेतलेले आहेत, आता बघूया 5 मधले आम्ही किती सोलतो ते. असा पडतात काय नारळ? तुझ्या अगोदर तुम्हीच फोडला. असा नाही फोडायचा. एक फोडला बघ, मी बघ. एक फोडल्यास तर माहिती आहे. तुझ्या अगोदर फोडलं ना, असंच फोडलं होतं. हा काय असा फोडतात? याला इथून तडा गेलेला आहे इकडून. तो नाही तो होल पाडलेला आहे, असा थोडी. इथून पाणी पिलं. गावचा क्लायमेट बघा किती छान आहे, झाडं वगैरे खूप छान मस्त आहे. आमचं शेकट आहे इकडे या बाजूला, आंब्याचं झाड आहे, नारळ आहे. बसलोय तो ह्याचा पेंडलाचा मांडव, आमच्यात घेवड्याची पण थोडीशी वेळ आहे या बाजूला. पूर्वी आमची भरपूर झाडं होती अशी, भरपूर मोडलेली वगैरे आहेत. तर मंडळी 2 नारळ सोडलेले, हा दुसरा नारळ आहे. एक सोडला आहे भाच्याने, आता मी नारळ वगैरे सोडलं एकदम छान असा मस्त कोयतीनीच. तर आता तिसऱ्या नारळ घेऊया आपण. खूप दिवसांनी म्हणजे वर्षांनी करतोय काम आणि याचे खूप फायदे आहेत नारळाचे. एक नारळ तरी आपला नारळ झाड आपल्या घरी असावा. तर इकडे बघा हे जे मी हे काढलेले आहेत ना, नारळाचे किस्या बोलतात त्याला. या तुम्ही भांडी घासायला सुद्धा वापरू शकता. चुलीत जर फाटी नसेल तर हे सुद्धा वापरू शकता. बरेच असे नारळाचे उपयोग आहेत. आणि ज्या नारळाच्या ज्या फांदी असतात त्याच्या आपण सराटा वगैरे बनवू शकतो. त्यांची जी पानं असतात त्याची, अशी बरीच म्हणजे नारळाची फायदे आहेत. तर एक झाड असावाच. खूप जागा असेल तुम्ही नारळी लावू शकता. काही ठिकाणी भरपूर कोकणामध्ये काहींच्या बागा असतात, नारळी वगैरे लावलेल्या असतात. तर आम्हाला इकडे तरी परसवनात आमच्या सध्या 2च नारळ लावले. त्यातली एक नारळ आमची आता भरपूर म्हणजे पहिली लावली होती, त्यातली लवकर आलेली आहे आणि त्याचे आता हे नारळ आम्हाला भेटत आहेत. आणि खोबरा भविष्यात खूप महाग होणार आहे. आता सध्या 400 रुपये किलो आहे. तर प्रत्येकाने नारळ झाड लावा. आत्ता इकडे बघू शकता तिसरा नारळ पण सोललेला आहे मी. हा बघा इकडे 1-2 मी सोललेले आहेत, हा भाच्याने सोललेला आहे. तर आता आपल्याकडे उरलेले आहेत 2 नारळ. तर आता मी घेतोय 4था नारळ घेतो. इकडे थोडे सोलायला हार्ड आहेत, हे बघा खूप कठीण असतात, हात सांभाळून सोलायला लागतात कोयतीने. हे बघा 4था नारळ मी फक्त 20 ते 15 मिनिटात सोडलेला आहे. थोडा फास्ट सोडलेला आहे आणि थोडी आता प्रॅक्टिस झालेली आहे मला 4थ्या नारळमध्ये. तर आता आपला एकच उरलेला आहे, तर आपण चला बघूया त्यात आपण 5वा नारळ घेऊया. इकडे हे बघा आता मंडळी, तर आपला 5वा नारळ पण सोडून झालेला आहे. हाताला आले तेवढे फोड ना, हे बघा तुम्हाला दाखवतो. हात पूर्ण लाल झाला आहे, कारण सवय नसते गावी आल्यावर ही कामं करायला. पप्पा आमचे आठवड्यातून एकदा
नारळ सोलत असतात. फायनली 5 नारळ सोलून रेडी झालेले. एक सोलला भाच्याने. हे बघा इकडनं थोडा खपला उडवलेला आहे मी. नारळ फुटता फुटता वाचलेला आहे. एकदम पाणी एकदम भारी आहे आणि थोडा हेवी पण आहे मस्त. आता यातलं पाणी काढून आम्ही सुकवणार आणि मग तो सुकल्यानंतर मग आपल्याला खोबरा म्हणून आपल्या जेवणाला वगैरे आम्ही वापरतो. तर अशा तऱ्हेने 5 नारळाचा टार्गेट होता. आई बोलली तुम्ही सोलणार नाही नारळ, सोलू शकत नाही. आणि ते 2च सोललं बोलली आम्हाला. तर आम्ही 3 ठेवत होतो. 5 नारळ 4 मी सोललेले. तर ओके डन झालेले आहेत. आणि आता हा एवढा कचरा पडलेला आहे बघा इकडे. हा भुसा आहे. तर हा सुकल्यानंतर चुलीला पप्पा वापरतात गावी. चुलीमध्ये लाकडं वगैरे मग कमी लागतात. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा तऱ्हेने खूपही दमलेलो आहे, हात वर खूप दुखतात. तर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा चॅनलवर. आणि आजच्या ब्लॉगला इथेच रजा घेऊया. तोपर्यंत बाय बाय.